अण्णा दीक्षित यांना राज्यस्तरीय शिक्षक रत्न पुरस्कार नुकताच जाहीर झाला असून मान्यवरांच्या उपस्थितीत तो प्रदान करण्यात आला. रावजी सखाराम हायस्कूलचे सहशिक्षक अण्णा बाबू दीक्षित यांना पांचाळ सोनार समाज गौरव समिती आणि पांचाळ सोनार समाज संस्थेच्या वतीनं राज्यस्तरीय आदर्श शिक्षक रत्न पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. अण्णा दीक्षित उत्तम गणित शिक्षक असून लेखक, कवी, उत्तम वक्ते आहेत. शिक्षणशास्त्र विषयाच्या अनुषंगाने त्यांनी अनेक शोध निबंध प्रकाशित केलेत. विविध शाळा आणि महाविद्यालयात स्पर्धा परीक्षाविषयक मार्गदर्शनही त्यांनी केलंय. उत्तम मोटिवेशनल स्पीकर आहेत. त्यांचं संगणकाचं ज्ञानही उत्तम आहे. माहिती आणि तंत्रज्ञानाचा चांगला वापर करून विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढावी म्हणून त्यांनी शैक्षणिक व्हिडिओ तयार केलेत. त्यांनी ज्युनियर, सिनियर पॉलिटेक्निक आणि इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये 2009 पासून गणित विषय अत्यंत सोप्या पद्धतीने शिकवण्याचं कार्य केलंय. सध्या ते रावजी सखाराम हायस्कूलमध्ये गणित विषयाचे सहशिक्षक म्हणून काम करतात. विद्यार्थ्यांना 8वी NMMS आणि शिष्यवृत्ती परीक्षा यासारख्या स्पर्धा परीक्षांचं मार्गदर्शन सुद्धा ते करतात. अष्टपैलू आणि उपक्रमशील शिक्षक म्हणून ते उच्च शिक्षित आहेत. रयत शिक्षण संस्थेच्या रावजी सखाराम हायस्कूलमधील सर्व उपक्रमात हिरिरीनं सहभाग घेऊन प्रशालेची प्रगती व्हावी यासाठी झटणारे, विद्यार्थ्यांचा विकास साधणारे अण्णा दीक्षित यांना राज्यस्तरीय आदर्श शिक्षक रत्न पुरस्कार मिळाल्याबद्दल संस्थेच्या मध्य विभागाचे कार्याध्यक्ष संजीव पाटील, संस्थेच्या सदस्य प्राचार्य डॉ. सुरेश ढेरे, स्थानिक व्यवस्थापन कमिटीचे सदस्य केतन शहा, उद्योजिका माधुरी पाटील, प्रख्यात कर सल्लागार धीरज जवळकर, प्राचार्य डॉ. राजेंद्रसिंह लोखंड, प्राचार्य संतोष वालवडकर, प्राथमिक शाळेच्या प्रभारी मुख्याध्यापिका कल्पना सर्वगोड, ज्युनियर कॉलेज विभाग प्रमुख अमर देशमुख, ज्येष्ठ शिक्षिका चंद्रकला भोरे, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि अन्य जणांनी त्यांचं अभिनंदन केलंय. पांचाळ सोनार समाज गौरव समितीचे अग्रणी प्रवर्तक सर्वश्री मोहनराव मंद्रुपकर, संजय मेंदरगीकर, उमेश कुरुलकर, संतोष कळमणकर, वसंत पोतदार, विजयकुमार पोतदार, सुवर्ण संघटनेचे जिल्हाध्यक्ष महेश धाराशिवकर, अध्यक्ष निलेश धाराशिवकर, उपाध्यक्ष अमोल महामुनी यांनी कौतुक केले आणि यशस्वी भावी जीवनाच्या शुभेच्छा दिल्या.